कालच्या तासाला आपण एक नवीन आर्टिकल सुरू केलेलं आहे, पोटेन्शिओमीटर, विच इज द डिव्हाइस युज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. त्याचं स्टेटमेंटसुद्धा काल आपण स्टेट केलेलं आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑफ द पोटेन्शिओमीटर वायर is directly proportional to length of the wire between these 2 points. That is, the potential gradient is constant along the potentiometer wire. अशा दोन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट जे आहे ते स्टेट केलेलं आहे. याचे काही युजेस आपण या ठिकाणी बघणार आहे. यूज ऑफ पोटेन्शिओमीटर, याच्यामध्ये फर्स्ट यूज जो आहे तो टू कम्पेअर द EMFs ऑफ टू सेल्स. दोन सेल्सचा EMF जर आपल्याला कम्पेअर करायचा असेल तर तो आपण पोटेन्शिओमीटरच्या सहाय्यानं करू शकतो. याच्यासुद्धा या ठिकाणी दोन मेथड्स आहेत. देर आर 2 मेथड्स फॉर द कम्पॅरिझन ऑफ EMFs ऑफ टू सेल्स. फर्स्ट इज सेपरेट सेल मेथड. पहिली मेथड जी आपण बघणार आहे ती सेपरेट सेल मेथड, किंवा त्याला आपण इंडिव्हिज्युअल मेथड असं सुद्धा म्हणू शकतो. दिस इज द इंडिव्हिज्युअल मेथड. तर हे बघत असताना आपण याच्यामध्ये सुरुवातीला कन्स्ट्रक्शन ऑफ द पोटेन्शिओमीटर हे आपल्याला माहिती आहे. It consists of a thin uniform conducting wire AB here. This is the point A, this is point B, and this is the potentiometer wire AB. A cell of EMF E, याचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. सेल ऑफ EMF E, की K, दिस इज द की, and rheostat RH are connected in series across this wire AB. This is the symbol for the rheostat. The symbol for rheostat. हे जे आहे ते कन्स्ट्रक्शन ऑफ द पोटेन्शिओमीटर वायर. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट यूज आपण काय म्हणणार आहे, कम्पॅरिझन ऑफ EMFs ऑफ टू सेल्स बाय सेपरेट सेल मेथड. कनेक्ट द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल E1 and E2. These are the positive terminals. हे दोन्ही पॉझिटिव्ह टर्मिनल्स काय करायचे आहेत आपल्याला, ॲट पॉईंट ए ला कनेक्ट करायचे. कनेक्ट पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ सेल E1 and E2 टू द एंड पॉईंट ए विच इज ॲट हायर पोटेन्शियल. हा पॉईंट कुठं असतो, ॲट दी हायर पोटेन्शियल. निगेटिव्ह टर्मिनल्स, दीज आर द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ सेल E1 and E2 आर connected to गॅलोनोमीटर. हे दोन्ही कॉमन करून आपण कुठं कनेक्ट करूया, गॅलोनोमीटर. आर कनेक्टेड टू गॅलोनोमीटर थ्रू कीज K1 and K2. थ्रू कीज K1 and K2. हे दोन्ही सेलचे निगेटिव्ह टर्मिनल्स आपण कुठं कनेक्ट केलेले आहेत, एकत्र करून गॅलोनोमीटरला कनेक्ट केलेले आहेत. कशामार्फत, दोन स्वतंत्र की मार्फत, K1 आणि K2 या दोन की मार्फत कुठं कनेक्ट केले आहेत, गॅलोनोमीटरला कनेक्ट केले आहेत. अनदर टर्मिनल ऑफ गॅलोनोमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. अनदर टर्मिनल ऑफ गॅलोनोमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. जॉकी इज ए मेटॅलिक रॉड whose one end is knife edge which can slide over the wire AB टू ऑप्टेन दी नल पॉईंट. नल पॉईंट मिळवण्यासाठी आपण या जॉकीचा यूज या ठिकाणी करत असतो.
नाऊ क्लोज द कीज के अँड K1. सुरुवातीला आपण काय करूया, ही की क्लोज करूया. क्लोज द की के, देन करंट इज सेट into the circuit into the potentiometer wire AB. वरच्या कीज ओपन आहेत म्हणजे वरून करंट पास होणार नाही, गॅल्व्हनोमीटरमधून सुद्धा करंट पास होणार नाही. फक्त ही की क्लोज केल्यामुळे काय होईल तर ह्या पोटेन्शियोमीटर वायर AB मधून करंट पास होईल. नाव क्लोज द की के अँड K1. काय केलेलं आहे आपण या ठिकाणी आता, नाव क्लोज the keys K and K1. Then the cell of EMF E1 is in the circuit. आता या ठिकाणी ही जी आहे ती ड्रायव्हिंग सेल आहे, सोर्स म्हणून आपण वापरणार आहे. आणि ही दुसरी जी आहे ती E1 सेल आहे. ही सेल आता ही की क्लोज केल्यामुळे काय असेल, सर्किटमध्ये असेल. म्हणजे E1 सेलमधून सुद्धा करंट फ्लो होईल, which is also passed through this galvanometer, and due to the current passed through this galvanometer, it shows the deflection. When we touch the jockey at point A, it shows left side deflection. When we touch the jockey at point B, it shows right side deflection. Means along the wire AB there is a point P at which galvanometer shows zero deflection. Means the null point P is obtained at a distance L1. The null point P is obtained at a distance L1 by touching the jockey at different points on wire AB. या AB वरती वेगवेगळ्या ठिकाणी जॉकी टच करून आपण काय केलेलं आहे, P हा नल पॉईंट या ठिकाणी मिळवलेला आहे. म्हणजेच लेट L1 जी आहे ती L1 इज द balancing length. L1 is the balancing length for cell of EMF E1. For cell of EMF E1 means this L1 is the balancing length corresponds to the cell of EMF E1. Therefore, by principle of potentiometer, we write E1 directly proportional to L1. Therefore, E1 is equal to KL1 is the equation number 1. याला आपण equation number 1 देऊया, where K is constant known as potential gradient. K is the constant, तो काय आहे, constant आहे, known as the potential gradient. हे आपल्याला इक्वेशन 1 मिळेल या ठिकाणी. E1 इज इक्वल टू KL1. ज्यावेळी ही सेल E1 सर्किटमध्ये असेल त्यावेळेस बॅलन्स पॉईंट नल पॉईंट P मिळेल आणि L1 ही जी लेंथ आहे ती A पॉईंटपासून P पर्यंत असणारी लेंथ आहे L1, विच इज द बॅलन्सिंग लेंथ फॉर दिस सेल E1. नाउ क्लोज द कीज. K and K2 and open the key K1. आता काय करायचं आहे, ही की ओपन ठेवायची आहे आणि ही की क्लोज करायची आहे. नाउ क्लोज द की K and K2. अँड ओपन द की K1. ही ओपन ठेवायची आहे. म्हणजे या ठिकाणी आता
या E2 सेलमधून करंट फ्लो होईल, म्हणजे E2 ही सेल या सर्किटमध्ये असेल. येणारी बॅलन्सिंग लेंथ ही या E2 सेलसाठी असेल. E1 इज आउट ऑफ द सर्किट. E1 ही या ठिकाणी काय असेल, आउट ऑफ द सर्किट असेल. बाय टचिंग द जॉकी ऑन वायर AB, a null point P dash is obtained. परत काय करायचं आहे, जॉकीच्या सहाय्याने नवीन नल पॉईंट शोधायचा आहे फॉर द सेल E2. फॉर द सेल E2 बाय टचिंग द जॉकी ऑन वायर AB, a null point P dash is obtained. The null point P dash is obtained at a distance L2. at a distance L2. म्हणजेच ही जी आहे L2, let L2 is the balancing length. L2 is the balancing length for the cell of EMF E2. For the cell of EMF E2. तसंच मग परत आपण बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय लिहिणार, E2 is directly proportional to L2. That is E2 is equal to KL2. This is our equation number 2. This is our equation number 2. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आपल्याला माहीत आहे. E2 is the potential difference directly proportional to length of the wire. Length of the wire. Therefore, we write E2 is directly proportional to L2. That is E2 is equal to KL2. Here again K is the constant known as potential gradient. तसंच हा सुद्धा K काय असेल इथं, पोटेन्शियल ग्रॅडियंट असेल. हे दोन इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. डिवाइड इक्वेशन 1/2. Divide equation 1/2. We get हे लेफ्ट हँड साईडने डिवाइड करूया. E1 डिवायडेड बाय E2. KL1 राईट हँड साईडला KL1 डिवायडेड बाय हे KL2. K gets cancel. Therefore we get E1 upon E2 is equal to L1 upon L2. This is the required equation for the comparison of EMFs of two cells, and this is the first method to compare the EMFs of two cells. या पद्धतीने आपण हे दोन EMFs जे आहेत E1 आणि E2 हे या इक्वेशनच्या सहाय्याने काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. बाकीचा भाग आपण पुढच्या पिरियडला बघू.